धैर्यशील मोहिते पाटील भाजपाची साथ सोडतायत। धैर्यशील मोहिते पाटलांच्या आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होतोय। जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडतोय। सुशील कुमार शिंदे सुद्धा यावेळेला उपस्थित असणार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माढ्यातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून भाजपाने उमेदवारी दिल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज होते। धैर्यशील मोहिते पाटील भाजपाची साथ सोडतायत। महत्त्वाची राजकीय घडामोड म्हणावी लागेल। जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडेल। पवारांच्या राष्ट्रवादीकडून माढ्यातून उमेदवारी जाहीर होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। तर आजची महत्त्वाची राजकीय घडामोड म्हणावी लागेल। धैर्यशील मोहिते पाटील भाजपाची साथ सोडतायत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश केला जाईल। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी माऊली डांगे। माऊली, धैर्यशील मोहिते पाटील भाजपाची साथ सोडतायत, राजकीय समीकरण नेमकी कशी बदलतील आता? एकंदरीतच बघितलं आपण अमित, तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यापासून नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश करतायत। 4 वाजता थोड्याच वेळामध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होईल। आपण बघितलं तर आता पक्षप्रवेश झाल्यानंतर 16 तारखेला हे फॉर्म भरणार आहेत। असंख्य कार्यकर्ते आहेत माझ्या पाठीमागे, तुम्ही बघू शकता। या असंख्य कार्यकर्त्यामध्ये खूप जल्लोष आहे की तुतारे हाती घेऊन धैर्यशील मोहिते पाटलांनी निवडणूक लढवावी। या सकाळी 10 वाजता सुशील कुमार शिंदे असतील, शरद पवार असतील आणि सकाळी यांची बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की धैर्यशील मोहिते पाटलाला शरद पवार गटामध्ये सामील करून माढ्याची निवडणूक लढवण्यासाठी आता प्रवेश दिला जाणार आहे। एकंदरीत आपण बघितलं तर माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित नाईक निंबाळकर अशी तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि आज या 5 वर्षानंतर बैठकीची झाल्यामुळे राज्यातील समीकरण बदलण्याच्या आता चिन्ह दिसत आहेत। अमित, निश्चित माऊली, सगळ्या राजकीय घडामोडींकडे लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।